यांच्या 104व्या जयंतीनिमित्त 500 किलो लाडू वाटप करण्यात आले। 104व्या जयंतीनिमित्त लोकसेवा बहुजन महासंघ यांच्या वतीने 500 किलो लाडू वाटप करण्यात आले आणि सर्व नारी शक्ती महिला मंडळ, महालक्ष्मी महिला मंडळाचे सर्व महिला व प्रमुख उपस्थिती शशिकांत अण्णा पिसे यांच्या लाडू वाटप करण्यात आले। सर्व बांधवांना शुभेच्छा देतो। जय अण्णाभाऊ 104 जयंती निमित्ताने त्यांना सगळ्याला शुभेच्छा महालक्ष्मी महिला मंडळ करतात आणि माझ्या रुद्रस राहुल लोंढे यांच्या बी बर्थडे निमित्ताने सगळ्याला शुभेच्छा। अण्णाभाऊ साठेच्या जयंतीसाठी सगळ्यांना शुभेच्छा। लाडू वाटप केले, 500 किलो लाडू वाटप। खडतर वाटा आता फुलवाटा झाले आहे। क्रांतीच्या ज्योती आता पेटून उठत असतात। खडतर वाटा आता फुलवाटा झाले आहे। क्रांतीच्या ज्योती आता पेटून उठत असतात। फक्त अण्णाभाऊ तुमच्या पेरलेल्या विचारात। गावकुसा बाहेरच्या तिरडीच्या बांबूत आपली जिंदगानी वेचत जाणारी माणसं आज उशक कालाचा एक सूर्य आपल्या डोईवर घेऊन निघाले आहे। परस्पर मानवतेचा खटाखा आहे। जिकडे समानतेचा एक वृक्ष जन्म घेणार आहे, मानवतेची सावली घेऊन फक्त अण्णाभाऊ तुम्ही पेरलेल्या विचारातून, फक्त अण्णाभाऊ तुम्ही पेरलेल्या विचारातून। धन्यवाद। मी दीपक जावळे, भीम शासन संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। सर्वप्रथम मी तमाम या दलित, शोषित, आदिवासी, वंचित बहुजन वर्गाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देत आहे। माझ्या संघटनेची प्रमुख एकच मागणी आहे की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा पुरस्कार लवकरात लवकर मिळाला पाहिजे। इथं या जो मनुष्य क्रिकेट खेळतो त्याचा या देशाशी कुठलाही संबंध नाहीये। अशा माणसाला घरी जाऊन भारतरत्न हा पुरस्कार मिळतो की ज्याचा भारत देशाशी कुठलाही संबंध नाहीये। अशा या सचिनला घरी जाऊन पुरस्कार मिळतो भारतरत्न। ज्या बाईने पैसे घेऊन गाणी गायली अशा त्या लता मंगेशकरला जर भारतरत्न हा पुरस्कार मिळत असेल तर माझी अशी कळकळीची विनंती या शासनाला असणार आहे, तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून, जर अण्णाभाऊ साठेंना जर भारतरत्न पुरस्कार मिळत नसेल तर या महाराष्ट्रामध्ये फार मोठं आंदोलन यापुढे उभारलं जाईल। या भीम शासन संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी इथे ही घोषणा करतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। या ठिकाणी परत एकदा मी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतोय। जय भीम। लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंती निमित्त सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। दलित, शोषित पीडितांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एकमेव साहित्यिक असे होते की त्यांनी वास्तव चित्र आपल्या लेखणीबद्दल सादर केले। कादंबऱ्या, कथा, कादंबऱ्या, अशा भरपूर लेखन त्यांनी केलेले आहे। संयुक्त महाराष्ट्र चळवळीत योगदान आहे। त्यांनी गावोगावी जाऊन संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभारण्यात मोठा हिस्सा घेतला। फकीर ही कादंबरी त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि ती कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केलेली आहे।
असे गोड साहित्य यांच्या जयंतीनिमित्त नारी शक्ती आणि महालक्ष्मी महिला मंडळ यांच्या वतीने 500 किलो लाडूचं आज वाटप करण्यात आलेलं आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय भीम जय त्यांचे विचार लोकांपर्यंत नेण्याकरता वर्षभर काम करायचं असतं आणि अण्णाभाऊंनी माझे काम केलं. ते काम समाजामध्ये उठून समाजाच्या सेवा करण्याचं काम करतात. त्या सगळ्या माझ्या शुभेच्छा.